जय हरी विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी प्रश्नोत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो। प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीने बक्षिसे सुद्धा दिली जातात। चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कुणी कुणी बक्षिसे पटकावलेत आणि कोण आहेत ते आजच्या भागातले भाग्यवान वारकरी। तर आज माझ्याबरोबर या वारीमध्ये सेवा करणाऱ्या काही विद्यार्थिनी आहेत ज्या आता मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये सेवा देत आहेत। त्यांच्या इच्छेनुसार मर्जीनुसार त्यांना जे जे येतं किंवा जे जे त्यांना माहिती आहे किंवा जे या ठिकाणी व्हॉलंटियर्सची आवश्यकता आहे त्या सेवा त्या या ठिकाणी करतायत। आणि या सगळ्या मुली महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत। तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपण विचारूया, तुमच्या विद्यालयाचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? नमस्कार, माझ्या विद्यालयाचं नाव आहे महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रायगाव आणि सातारा। तसं मी प्रॉपर गडिंग्लज तालुक्यातली आहे। नेसरी माझं प्रॉपर गाव आहे। आज आम्ही इथं वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणजे जे मुख्यमंत्र्यांनी जी काही योजना अवलंबिली होती, ह्या माध्यमातून कशी सेवा लोकांना पुरवताना ऑब्व्हियसली आम्ही एक होमिओपॅथी स्टुडंट आहोत, पण आज आम्ही फिजिओथेरपीच्या माध्यमातून त्यांना एक आमच्याकडे तेल टाईप अवेलेबल करून दिलं होतं सरकारने। त्यांच्या माध्यमातून आज आम्ही लोकांपर्यंत जेवढी जितकी सेवा होईल तितकी आम्ही आज पुरवण्यात आलेली आहे त्यांना। नक्कीच, तर ही सेवा करणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना मी आजचे प्रश्न विचारणार आहेत। तुम्ही सगळ्या तयार आहेत? चला आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न, या वर्षीची आषाढी एकादशी किती तारखेला आहे? ये पहिला हात तूच वर केलायस। 6 जुलै। नाव सांग। वेदिका कांबळे। वेदिका गोविंद कांबळे। आता तारीख सांग, किती तारखेला आहे? 6 जुलै 2025। 6 जुलैला या वर्षीची आषाढी एकादशी आहे। अतिशय योग्य असं उत्तर सांगितलंयस। तुला राजबिंदू यांच्याकडून हे छोटंसं गिफ्ट। टाळ्या वाजवा सगळ्यांनी। आता दुसरा प्रश्न, संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण वयाच्या कितव्या वर्षी समाधी घेतली? ये नाव सांग। कविता महादेव केकान। कविता महादेव केकान। एकांड। हां, आता उत्तर सांग। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली। 16व्या की 21व्या वर्षी? 16व्या। 16व्या वर्षी। वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली। आपण हिला एक देऊया छोटंसं गीत आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स या सहप्रायोजकांच्या वतीनं। हां, ग्रीन गोल्ड सीड्स हे आमचे सहप्रायोजक आहेत कार्यक्रमाचे, त्यांच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट। राजबिंदू यांचं गिफ्ट आपण ऑलरेडी दिलेलं आहे। आणि आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न, ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली जसं मी आत्ता म्हटलं वयाच्या 16व्या वर्षी, आता ती समाधी कुठे घेतली? सांगा सांगा। कन्फ्यूज आहे? बरं, ये नाव सांग। श्रद्धा सावंत। श्रद्धा सावंत। कुठून आली तू? सातारा। आता उत्तर सांग। आळंदी। आळंदीमध्ये घेतली। अगदी उत्तर सोपं होतं। आळंदीमध्येच माऊलींनी समाधी घेतली। या मुलीला हे एक छोटंसं गिफ्ट, ते छोटंसंच आहे। अभिनंदन आणि तुम्ही सहभागी झालात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार। थँक्यू। जय हरी विठ्ठल।